नमस्कार मित्रांनो, मी शीतल द रीडर मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मधून नक्की कळवा। सुरुवात करूया पुस्तकाच्या भाग 15 ला, सकारात्मक विचारांचे सामर्थ्य। मार्टिन ल्यूथर किंग। जर तुम्ही उडू शकत नसाल तर तुम्ही धावा, जर तुम्ही धावू शकत नसाल तर तुम्ही चाला, तुम्ही चालूही शकत नसाल तर तुम्ही रांगा, पण पुढे जाणं कधीच थांबू नका। मार्टिन ल्यूथर किंग। महान स्वप्न बघणाऱ्यांची महान स्वप्न नक्कीच पूर्ण होतात। डॉक्टर अब्दुल कलाम। तुमची स्वप्ने सत्यात येण्या अगोदर तुम्ही ती पाहायला हवी। डॉक्टर अब्दुल कलाम। एक चांगले पुस्तक 1000 मित्रांच्या बरोबरीचे असते आणि एक चांगला मित्र पूर्ण ग्रंथालयाच्या बरोबर असतो। डॉक्टर अब्दुल कलाम। स्वप्न विचारात बदलतात आणि विचार कृती घडवून आणतात। डॉक्टर अब्दुल कलाम। मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती। विचार खूप शक्तिशाली असतात। छोटा विचार करा, छोटे आयुष्य जगा। मोठा विचार करा, भव्य दिव्य आयुष्य जगा। कारण आपले संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे। आपल्या मनात दिवसातील 24 तासात 60,000 ते 70,000 विचार येतात। यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात। दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र सतत चालू असते। मोबाईल प्रमाणे विचारांची फ्रिक्वेन्सी असतात। या दिवसाला सरासरी 60,000 ते 70,000 येणाऱ्या विचारांपैकी जास्तीत जास्त विचार जर पॉझिटिव्ह असतील तर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलेल। यामुळे आपण प्रत्येक गोष्टीची प्रकाशमान बाजू बघतो आणि कितीही वाईट प्रसंगात आपण आपले प्रयत्न सोडत नाही। कारण भविष्याविषयीचा आशावादी दृष्टिकोन आपल्याला सतत चालत राहण्याची प्रेरणा देतो। आपल्या थकलेल्या पायातही ऊर्जा आणि बळ देतो। म्हणूनच नेहमी प्रत्येक पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करा। आपले आयुष्य पूर्णपणे बदलण्याची ताकद विचारात असते। विचारांना कधीही कमी लेखू नका। तुम्ही आज जगत असलेले आयुष्य तुम्ही कालपर्यंत जे विचार केले त्या विचारांचे फलित आहे। तुम्ही तुमच्या भूतकाळात ज्या आयुष्याचा विचार केला होता तेच आयुष्य आज तुम्ही जगत आहात, अनुभवत आहात। म्हणून नेहमी चांगला विचार करा, मोठा विचार करा। कारण तुमचे भविष्य हे पूर्णपणे तुम्ही आज करत असलेल्या विचारांवर अवलंबून आहे। आपण आज जो मोबाईल वापरतो तो अस्तित्वात येण्यापूर्वी कुणीतरी असा मोबाईल बनवण्याचा विचार केला होता। आपण आज जो कॉम्प्युटर, लॅपटॉप पाहतो तसा तो बनवण्याचा अगोदर विचार केला गेला होता आणि त्या विचारांवर कृती करून मग त्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आल्या। या जगातील प्रत्येक गोष्टी अस्तित्वात येण्या अगोदर त्या कोणाच्या तरी विचारात होत्या। कोणाची तरी ती वस्तू तशी बनवली जाऊ शकते अशी कल्पना होती। यावरून तुम्ही कल्पना करू शकता की विचार किती शक्तिशाली असतात। तुम्ही आज जो विचार करत आहात त्यावरून तुमचे भविष्य आकार घेत असते। ज्या वेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढे नकारात्मक तरंग आहेत त्यांच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी, भय यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते। जसे रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते। म्हणून नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे गरजेचे असते। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे, जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे तेही चांगलेच होत आहे आणि जे होईल तेही चांगलेच होईल। सकारात्मक विचारांमुळे आपले आयुष्य नेहमी मजबूत, कणखर राहते। सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास, मनोबल वाढवतात। अतिशय निराश परिस्थितीही उद्याविषयी केलेल्या चांगल्या सकारात्मक विचाराने मनाला नवी उमेद, नवी दिशा मिळते। अतिशय निराश परिस्थितीतही उद्याविषयी केलेल्या चांगल्या सकारात्मक विचाराने मनाला नवी उमेद, नवी दिशा मिळते। जगभर यशस्वी आणि श्रीमंत असलेले लोक या सर्वांच्यात एक सवय सारखीच आहे, ती म्हणजे भविष्याविषयी खूप आशावादी असणे, नेहमी पॉझिटिव्ह विचार करणे आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर ते त्यांच्या आयुष्यात ठरवलेले ध्येय मिळवूनच सोडतात। आयुष्यात एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या भविष्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन काय चमत्कार करू शकतो हे या पुढच्या गोष्टीवरून लक्षात येईल। अतिशय बिकट परिस्थितीत आणि आयुष्यभर आलेली कित्येक अपयशे पचवून
येणाऱ्या प्रत्येक अपयश आणि अडचणींमधून संधी निर्माण करून जगासमोर स्वतःचे एक वेगळे उदाहरण ठेवणाऱ्या जॅक मा यांचे आयुष्य कोणालाही प्रेरणा देऊन जाते. जॅक मा चीन मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती. जगप्रसिद्ध अलिबाबा ग्रुपचे फाउंडर आणि चीन मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जॅक मा यांना सर्वात पहिल्या काढलेल्या वेबसाईट मध्ये अपयश आले होते. त्यांना लहानपणी अजिबात इंग्लिश येत नसे आणि ते शिकण्यासाठी त्यांनी टुरिस्ट गाईडची नोकरी करण्यास सुरुवात केली. ते लहानपणी 4थी मध्ये 2 वेळा आणि 8वी मध्ये 3 वेळा नापास झाले होते. मुश्किलीने 5 वेळा नापास होऊन 6व्या वेळा ग्रॅज्युएशनची एंट्रन्स परीक्षा ते पास झाले आणि खूप हलक्या दर्जाच्या इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी प्रवेश घेऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांनी 30 वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले आणि 30ही ठिकाणी ते रिजेक्ट झाले आणि पुन्हा त्यांच्या पदरी निराशाच पडली. ते यावर थांबले नाहीत. जेव्हा चीन मध्ये सर्वात प्रथम KFC आली तेव्हा 24 लोकांनी नोकरीसाठी अर्ज केला आणि 23 लोक निवडण्यात आले. त्यात जी 24वी व्यक्ती रिजेक्ट झाली होती ते होते जॅक मा. जॅक मा आज जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. आज त्यांच्याकडे फेसबुक पेक्षाही जास्त नेटवर्क आहे. या गोष्टींमधून आपण खूप काही शिकू शकतो. तितका एकट्या जॅक मा यांच्या कंपनीचा आहे. या गोष्टीमधून आपण खूप काही शिकू शकतो. जॅक मा सांगतात त्याप्रमाणे कोणत्याही कामात आलेल्या अपयशाने निराश होऊ नका. अपयश येतर तुम्हाला तेच काम आणखी समजूतदारपणे पुन्हा करण्याची प्रेरणा देते. जेव्हा तुम्हाला अपयश येईल तेव्हा हे लक्षात ठेवा की देव यापेक्षा काहीतरी आणखी चांगली योजना तुमच्यासाठी बनवत आहे आणि ती मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका. थॉमस अल्वा एडिसन. सकारात्मक दृष्टिकोनामुळेच विजेचा शोध. सकारात्मक दृष्टिकोनाविषयीचे एक उत्तम उदाहरण सांगायचे झाले तर ते थॉमस अल्वा एडिसन यांचेही सांगता येईल. थॉमस अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले. 1000व्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्या वेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारले, थॉमस 999 प्रयोग फसले, याबाबत तुला काय वाटले? थॉमस म्हणाला, 999 प्रयोग अयशस्वी झाले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिद्ध केले आहे की या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. नेपोलियन बोनापार्ट. जगावर राज्य करणाऱ्या नेपोलियन बोनापार्टचा सकारात्मक दृष्टिकोन किती महत्त्वाचा असतो हे सांगणारी गोष्ट. नेपोलियन समुद्र किनाऱ्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला. छाती चिखलाने माखली तेव्हा अंध श्रद्धाळू सैनिकांना वाटलं आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार. सैनिक भयभीत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छाती झटकत म्हणाला, मित्रांनो, आजचे युद्ध आपणच जिंकणार. जिथे जिथे आपण जाऊ तेथे तेथे आपला विजय होणार, कारण आल्या आल्या या भूमीने मला आलिंगन दिले आहे. यामुळे सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टिकोनामुळे. सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व. टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे. जर असा विचार केला की अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होते, पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की नैराश्य, व्याकुळता, हताशपणे येते. सकारात्मक दृष्टिकोन मनाला प्रसन्न करून अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो, त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो, परिणामी कर्मांची गती मंदावते, चुका होतात, हानी होते व यातूनच औदासीन्य, डिप्रेशन येते. काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते. म्हणून आनंदी राहा आणि नेहमी सकारात्मक विचार करा. मी अस्वस्थ आहे पण लोक माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीन अस्वस्थता बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करतो. उदाहरण, तुमच्या आजच्या परिस्थितीत तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा आलिशान हॉटेलमध्ये जाणे परवडत नसेल तर स्वतःच्या गरीब परिस्थितीला दोष देऊन वाईट वाटून घेण्यापेक्षा क्षणभर हा विचार करा की जगात असे कितीतरी लोक आहेत त्यांना गरीब परिस्थितीमुळे कधी कधी उपाशी झोपावे लागते. तेव्हा तुम्ही इतर लोकांपेक्षा कितीतरी पटीने नशीबवान असल्याची जाणीव होईल. गौतम बुद्ध. सकारात्मक दृष्टिकोन. गौतम बुद्धाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला, भगवान, मला गावकऱ्यांनी शिवी दिली. बुद्ध म्हणाले, बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही. तो म्हणाला,
भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुद्धा. भगवान म्हणाले, या मारामुळे तुला काही जखम झाली नाही ना? या मारामुळे तुला काही जखम झाली का? शिष्य म्हणाला, भगवान माझं डोकं फुटलाय. गौतम बुद्ध म्हणाले, बरं झालं तुझा मृत्यू झाला नाही. हे ऐकून शिष्य शांतपणे बुद्धांच्या चरणांजवळ शांत बसला. बुद्धांना हेच सांगायचे होते की जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली नाही. जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती, पण ती घडली नाही. यामुळे समाधानी राहा. म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करा. बॅड पॅच, अनुभव आणि संधी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी बॅड पॅच येतो. शांत सुरळीत सुरू असलेल्या आयुष्यात करिअर मध्ये काहीतरी बिघडते, नात्यांमध्ये काहीतरी बिघडते, व्यवहार बिघडतात, पैशांची कमतरता जाणवते, आहे ती सर्व घडी विस्कटून जाते आणि बहुधा हे सारे एकदम एकाच वेळी घडते. हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना, 2 महिने किंवा क्वचित 2-4 वर्षही रेंगाळतो. आपलं आयुष्य अंतर्बाह्य हलवून टाकतो. आयुष्य नकोसे करून सोडतो. आपण कितीही नको म्हटलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो. संपूर्ण आयुष्यात 1, 2, 4, 6, 8, 10 कितीही वेळा येतो अन आपल्याला तो भोगावा, अनुभवाच लागतो. कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात. या गोष्टीमधून आपण 2 गोष्टी शिकू शकतो. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅड पॅच असताना कळते. आपल्या वाईट आणि कठीण काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभे राहते, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभे राहते, हे फक्त बॅड पॅच असतानाच समजते. आपली स्वतःची आपल्याला नव्याने ओळख होत राहते. अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगात आपण कसे वागतो, काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो हे आपल्याला समजू शकते. आपले स्ट्रेंथ आणि मर्यादा यांची नव्याने जाणीव होते. स्वतःविषयीचा विश्वास वाढतो. जगण्याविषयीची नम्रता येत राहते आणि आपल्याला आजपर्यंत जाणीव नसलेल्या, माहीत नसलेल्या या गुणांचं स्वतःच कौतुक करावंसं वाटतं. अर्थात बॅड पॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही, पण तो जेव्हा येतो तेव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा, रिॲक्ट कसं करायचं हे आपल्या हातात असते. आपला बॅड पॅच आहे हे नाकारून उद्दामपणे जगत राहायचं आणि स्वतःचं नुकसान करत राहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सावध जगायचं हे आपल्या हातात असते. आयुष्यात कितीही बॅड पॅच आले तरी जे बॅड पॅच येतील त्यामधून आपले आयुष्य अधिकाधिक सदृढ करण्याची ताकद निर्माण करता आली पाहिजे. मग ते निर्माण होईल खरं तर संघर्षातून जीवन. ही गोष्ट तुम्हाला आणखी समजावून सांगेल की आयुष्यात अपयश येणे ही का गरजेची असतात आणि त्या अपयशामागे किती मोठी संधी लपलेली असते आणि कसे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले. डॉक्टर अब्दुल कलाम, नोचा अर्थ नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. डॉक्टर अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते. त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी BSc ला ऍडमिशन घेतले. नंतर फायनल इयरला असताना त्यांना कळले की पायलट बनायचे असेल तर इंजिनिअरिंग मधील एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावा लागतो. मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील 3 वर्ष वाया घालवले असे त्यांना वाटले आणि ते खूप रडले. परंतु याच BSc फिजिक्सने त्यांचे जीवन घडविले. नंतर एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्या वर्षी संपूर्ण भारतातून केवळ 8 मुलं ही पदवी घेऊ शकले. त्यात डॉक्टर कलाम टॉपर होते. त्या काळी फक्त एअर इंडिया हीच पायलटच्या जागा भरायची. त्यावेळी त्यांना 7 जागा भरायच्या होत्या. अर्ज 8. डॉक्टर APJ अब्दुल कलाम टॉपर. इंटरव्ह्यू होऊन सिलेक्शन झाले. डॉक्टर कलाम सोडून सर्व उमेदवारांना नोकरी मिळाली. डॉक्टर कलाम यांची उंची कमी आहे या निर्णयामुळे सिलेक्शन कमिटीने त्यांना नाकारले. डॉक्टर कलाम खूप हताश झाले. रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरिद्वाराच्या मठात गेले. तेथील स्वामीजींनी सांगितले, का उदास होतोस? जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास. याचा अर्थ असा नव्हे की तू कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनू शकत नाही. कदाचित ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल. डॉक्टर कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये एरोनॉटिकल इंजिनियर पाहिजे अशी जाहिरात होती. कोणीतरी विक्रम साराभाईची.
पगार एअर इंडियाच्या दुप्पट। इंटरव्ह्यूला पुन्हा तेच 8 कॅन्डिडेट, एकच जागा। यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली। दुसऱ्या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले सांगा विमान कुठे घेऊन जायचे। विक्रम साराभाई म्हणाले आपल्याजवळ विमानच नाहीये आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील। पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे। म्हणून तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्येय मिळवू शकत नसाल तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरू नका। कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल। अपयश आले तरी निराश होऊ नये, कारण फेलचा अर्थ फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग असाच आहे। प्रयत्नांना कधी शेवट नसतो, कारण एंडचा अर्थ एफर्ट्स नेव्हर डाय असाच घेऊयात। आयुष्यात कोणाकडूनही नकार आला तरी खचून जाऊ नये, कारण नो म्हणजे नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी। या गोष्टीमधून आपण खूप काही शिकू शकतो। नेहमी आशावादी राहिले पाहिजे आणि कलाम सरांप्रमाणे नोचा अर्थ नेक्स्ट घेतला पाहिजे। जितका वेळा नो ऐकाल तितक्या वेळा नेक्स्ट म्हणायला सुरुवात करा। आयुष्याने कधी आणि कोणती संधी तुमच्यासाठी ठेवलेली असते याची तुम्हाला कल्पनाही नसते। आताच्या अपयशापेक्षा खूप मोठ्या यशाची परमेश्वराने तुमच्यासाठी योजना केलेली असते। म्हणून आजच्या अपयशाने कधीही खचू नका। अपयश तात्पुरते असते, विजय हा नेहमी स्मरणात राहणार असतो। म्हणून सर्व लक्ष विजयाकडे असते। तो उद्याच्या येणाऱ्या यशावर केंद्रित करा, आज आलेल्या किंवा कालपर्यंतच्या भूतकाळातील अपयशांवर नाही। परमेश्वरावर विश्वास ठेवून पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त जोराने प्रयत्न चालू ठेवा। इतिहास साक्षीदार आहे, प्रत्येक अपयशानंतर खूप मोठे यश मिळवून लोकांनी इतिहास घडविला आहे। 20 प्रेरणादायी गोष्ट सकारात्मक विचार करण्यासाठी। नेहमी सकारात्मक विचार करा आणि प्रेरणा घ्या। नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या आयुष्यावरून, ज्यांच्या हाती फक्त 0 होते आणि त्यातून त्यांनी सर्व विश्व निर्माण केले। शेक्सपियर हे खाटी खकाण्यात नोकरी करत होते। रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभाळता सांभाळता एका नाटककाराचा जन्म झाला। गुलजार फाळणीनंतर दिल्लीला आले। मोटार गॅरेज मध्ये काम करायला सुरुवात केली। विमल रॉय भेटले। मोटार गॅरेज मधील आयुष्य फिल्म इंडस्ट्रीत आले। सुधीर फडके चहा भाजीचा व्यापार करत होते। प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्ये विकावी लागली। भटकंतीतून त्यांनी सूर शोधला, ते गायक झाले, संगीतकार झाले। चार्ली चॅप्लिन यांनी प्रचंड गरिबी अनुभवली। विद्यार्थी दशेत फुले विकण्यापासून अनेक कामे केली। आपल्या विनोदाने जगभरातील लोकांना हसवले। विष्णुपंत छत्रे घोड्यांच्या पागामध्ये चाबूक स्वार म्हणून 3 रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वतःच यशाचा मार्ग शोधला। भारतातील पहिली ग्रेट सर्कस निर्माण केली। दारा सिंग पंजाब मधल्या एका सामान्य आखाड्यात कुस्ती खेळत होते। शेतामध्ये जनावरांना चरायला घेऊन जात होते। जनावरांना सांभाळता सांभाळता कुस्तीची आवड निर्माण झाली। जगभर कुस्त्या जिंकल्या, चित्रपटात कामे केली। राज्यसभेत खासदार म्हणून जाताना मनात त्यांच्या एकच भावना होती, एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला। M.F. हुसेन यांनी मुंबईच्या फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स रंगवली। पुढच्या आयुष्यात त्यांची चित्रे 100 कोटींनी विकली गेली। भारतात चित्रकलेच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदविला गेला। कर्मवीर भाऊराव पाटील हे कंदील आणि नांगरांचे विक्रेते होते। कंदील नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली। ग्रेटा गार्बो यांचा गरीब शेतकऱ्यांच्या घरात जन्म झाला। 13व्या वर्षी गरिबीमुळे शाळा सोडावी लागली। दुकानात सेल्स गर्ल म्हणून नोकरी करत असताना अचानक हॉलिवूडचे दरवाजे उघडले। निडू फुले पुण्याला कॉलेजमध्ये 11 वर्ष माळी होते। झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रीय सेवा दलाच्या पथकात सामील झाले। इथून पुढे नटसम्राट निडू फुले महाराष्ट्राला माहीत झाले। सुशील कुमार शिंदे सोलापूरला कोर्टात शिपाई होते। कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला। ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। लक्ष्मणराव किर्लोस्कर हे 10 वर्षे ड्रॉइंग टीचर होते। त्यांनी नांगरांचा कारखाना निर्माण केला। यशवंतराव गडाख हे अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते। मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले।
वयाच्या 25शीत सोनाईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. धीरूभाई अंबानी यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग ऑफिसात नोकरीला होता. स्वतः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून 300 रुपये पगारावर नोकरी करत होते. अशा वातावरणात स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले. स्टीव्ह जॉब्स यांना कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवण्यासाठी पैसे मिळवावे लागले. जगातल्या मोठ्या कम्प्युटर कंपन्यांपैकी एक ऍपल कंपनीची स्थापना केली. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे वडील नावाडी होते. विद्यार्थी दशेत असताना ते वर्तमानपत्र विकत होते. ते शास्त्रज्ञ झाले, राष्ट्रपती झाले. सुनील दत्त यांचा रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असताना चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले. मेहमूद हे ड्रायव्हर होते. चलती का नाम गाडी सबसे बडा रुपया त्यांनी म्हणायला सुरुवात केली आणि गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते त्यांना स्वतःलाही समजले नाही. आयुष्यात कधी कोणती संधी तुमची वाट बघत आहे याची कधी कधी तुम्हाला कल्पनाही नसते. कधी कधी खूप मोठी, अगदी तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठी संधी तुमच्या आयुष्यात येणार असते. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि संधी व संघर्ष यासाठी तयार राहा. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ठेवा. या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शून्य होते. त्यांनी अथक परिश्रमाने शून्यातून विश्व निर्माण केले. अनवाणी आयुष्याला आकार दिला. परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या व्यक्तीपुढे आदर्श ठेवला की तुम्ही सुद्धा हातात शून्य असताना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकता. खरे जीवन ते नाही जे तुम्हाला मिळाले आहे. खरे जीवन तर ते आहे जे तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर आणि हिमतीवर बनविता. हा भाग कसा वाटला ते मला कमेंट मधून नक्की कळवा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच.